आपली मुलं शाळेतनं घरी आल्यानंतर आज दिवसभरात काही झालं हे अजिबात सांगत नाहीत. हा बऱ्याच पेरेंट्सची कंप्लेंट असते आणि याला आपण मुलांना जबाबदार धरतो. पण खरंच मुलं जबाबदार आहेत का? याचे 3 रिझन्स होऊ शकतात जर का तुम्ही केअरफुली विचार केला तर. एक म्हणजे आपण ते शाळेतनं आल्यानंतर एक जेनेरिक प्रश्न विचारतो, आजचा दिवस कसा होता? आता 6 तासामध्ये एक्झॅक्टली काय झालं ते सगळी इन्फॉर्मेशन प्रोसेस करून त्याच्यातल्या 2-3 गोष्टी सांगणं, अशा प्रकारचं आपण जर का मुलांकडून एक्सपेक्ट करतो तर ते टू मच नाही आहे का? आपण जेनेरिक प्रश्न विचारायच्या ऐवजी त्यांना स्पेसिफिक विचारलं की आज शाळेत नेमकं काय चांगलं घडलं, किंवा आज तुला कुठे त्रास झाला, किंवा तुला आज कोणी मदत केली का, किंवा आज काहीतरी इनोव्हेटिव्ह तू शिकलात का, असं ठराविक अंतराने त्यांना प्रश्न विचारले. म्हणजे आल्यानंतर लगेच इंटरव्ह्यू घेतल्यासारखे नाहीत, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यांना जर का विचारले तर कॉन्व्हर्सेशन्स बिल्ड होतील आणि या कॉन्व्हर्सेशनमधनं तुम्हाला खूप माहिती मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी ओपिनियटेड असतो. ते काही सांगितलं ना की आपण झटकन त्याच्यावरती आपलं ओपिनियन देतो की नाही तुझं चूक होती, किंवा टीचरची चूक होती, किंवा हे नाही व्हायला पाहिजे होतं. मुलांना तुमचे ओपिनियन नको असतात. त्यांना जस्ट वाटत असतं की कोणीतरी आपलं ऐकावं. केवळ तुम्ही ऐकण्याचं काम करा, तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन मिळेल. आणि तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळा ना ते सांगत असतात आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आपण आपल्या कामात बिझी असतो, मोबाईलमध्ये बिझी असतो. त्यांना असं वाटतं की मी सांगतोय, कोणी त्याच्यावरती काही रिॲक्टच करत नाही आहे. या तिन्ही गोष्टी टाळा. मुलांबरोबर कॉन्व्हर्सेशन्स करा हळूहळू, टप्प्याटप्प्याने, आणि तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन मुलं सांगून जातील.